या महिन्यात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालय बंद आहेत। या सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत। जोगेश्वरी देवी, मणुदेवी आणि इंद्रगडी देवीच्या डोंगरावर रोज मोठी गर्दी होत आहे। निसर्गप्रेमी आपल्या कुटुंबांसोबत हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहेत। तर 300 फुटांवरून कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत आहे। गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या लागून आल्यानं अनेक कुटुंबे घरातून बाहेर पडली आहेत। अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पर्यटकांचा उत्साह अधिकच वाढलाय। घाटनांद्रा परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत। त्यापैकी जोगेश्वरी देवीचं मंदिर खूप जुनं असून ते निसर्गाच्या कुशीत वसले आहे। चारही बाजूने डोंगर, दऱ्या आणि घनदाट जंगल असल्यानं निसर्गप्रेमींना हे ठिकाण खूप आवडतं आहे। याच परिसरात उंच गडावर इंद्रगडी देवीचं मंदिर आहे। एकाच ठिकाणी 2 प्रेक्षणीय स्थळे असल्याने मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धुळे, नंदुरबार, नांदेड, परभणी, जालना अशा अनेक ठिकाणांहून पर्यटक येत आहेत। त्यामुळे दोन्ही देवस्थानांना सध्या यात्रेचं स्वरूप आलंय आणि स्थानिक व्यावसायिकांना चांगला फायदा होत आहे। तसेच खानदेशी भागातील मणुदेवीचं सुंदर मंदिरही निसर्गाच्या सानिध्यात आहे। घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी बोरमाळ तांड्याजवळ हे ठिकाण आहे। दाट जंगल, उंच डोंगर आणि त्यातून वाहणारे छोटे मोठे धबधबे डोळ्यांना सुखद अनुभव देतात। विशेषतः मंदिराशेजारी 300 फुटांवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना खूप आकर्षित करत आहे। पावसामुळे हा धबधबा पूर्ण वेगात वाहत आहे। हौशी पर्यटक आणि लहान मुले या धबधब्याखाली मनसोक्त भिजून निसर्गाचा आनंद घेत आहेत। अनेक निसर्गप्रेमी आपल्या कुटुंबासोबत येऊन हे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद करत आहेत। त्यामुळे देवदर्शनासोबतच भाविक निसर्गाचाही आनंद घेत आहेत। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।